नमस्कार मित्रांनो, मी रोहन चुंबळे पुन्हा आपलं स्वागत करतो 21st सेंचुरी स्किल्सच्या पुढच्या चॅप्टरमध्ये. आज आपण बघणार आहोत कंपोनंट्स ऑफ 21st सेंचुरी स्किल्स. त्याच्यामध्ये 3L, 4Cs, IMT, फ्लिप हे सगळं आहे. आता आपण ह्याचा अर्थ बघूया. महत्वाचं काय आहे की लर्निंग स्किल्स ह्या 21व्या सेंचुरीमध्ये आपल्याला लर्निंग स्किल्स, लिटरसी स्किल्स आणि लाईफ स्किल्स हे 3L आपल्याला आले पाहिजेत. त्यांचा काय अर्थ आहे? तर लर्निंग स्किल्सचा अर्थ आहे की स्किल्स रिक्वायर्ड फॉर द ॲक्विजिशन ऑफ न्यू नॉलेज. जे नवीन ज्ञान मिळवण्याकरता तुम्हाला ज्या कौशल्यांची गरज आहे, ते कौशल्य याच्यामध्ये येणार. त्याच्यानंतर लिटरसी स्किल्स म्हणजे काय? तर आता तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, न्यूजपेपर्स आहे, डिजिटल रिसोर्सेस आहेत. याच्यामार्फत जे काही ज्ञान आहे, ते मिळवण्याकरता तुम्हाला लिटरसी म्हणजे ते याचं वाचन आलं पाहिजे. ते समजून घेता आलं पाहिजे. ते स्किल्स तुमच्याकडे पाहिजे. ते याच्यामध्ये येतात आणि त्यानंतर लाईफ स्किल्स म्हणजे काय स्किल रिक्वायर्ड फॉर सक्सेसफुली लीडिंग एव्हरीडे लाईफ. दररोजच्या जगण्याकरता तुम्हाला कुठल्या प्रकारच्या ज्ञानाची आवश्यकता आहे, ते ज्ञान, ते स्किल्स म्हणजे लाईफ स्किल्स. हे 3 एल जर तुम्हाला आले, तर हे खऱ्या अर्थाने 21व्या शतकातले कौशल्य तुम्ही आत्मसात कराल. मग त्याच्यामध्ये 4 सीज आहे, IMT आहे आणि फ्लिप्स आहेत. हे आपण डिटेलमध्ये बघूया. 4 सीज म्हणजे काय? क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन, कोलॅबोरेशन अँड कम्युनिकेशन. IMT इन्फॉर्मेशन लिटरसी, मीडिया लिटरसी, टेक्नॉलॉजी लिटरसी आणि फ्लिप्स म्हणजे काय? फ्लेक्सिबिलिटी अँड अडॅप्टेबिलिटी, लीडरशिप अँड रिस्पॉन्सिबिलिटी, इनिशिएटिव्ह अँड सेल्फ डायरेक्शन, सोशल अँड क्रॉस कल्चरल इंटरॅक्शन. आपण हे पुढे जाऊन डिटेलमध्ये बघूया. आजच्या या युगामध्ये आपण क्रिटिकल थिंकिंगला काय म्हणतोय, की आपली कॅपॅबिलिटी काय आहे? कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करण्याची आणि ते समजून घेण्याची आणि समजून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती काय करू शकतो? सोल्युशन काढण्याकरता ते इथे सांगितलं जातंय. स्वतंत्रपणे आपण ते करता आलं पाहिजे. इंडिपेंडेंटली आपल्याला ते करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर फेअरनेस आणि ओपन माइंडनेस म्हणजे कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु न ठेवता आपल्याला याच्याबद्दल विचार करता आला पाहिजे. त्याच्यानंतर बीइंग इन्फॉर्म्ड म्हणजे काय, की ह्या बाबीची सर्व माहिती अर्धवट ज्ञान घेऊन उत्तरं न लिहिणं. तुम्हाला जे खरोखर माहिती आहे त्याचा अभ्यास करणं आणि त्याच्यानंतर हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतं. हे इथे आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे सर्वांचा वापर करून आपण पुढे जायचंय आणि प्रॉब्लेमला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याला म्हणतात क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा पहिला सी आहे. यानंतर क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, की बाबा तुम्हाला नवीन काहीतरी तयार करण्याची इच्छा तुमच्या आतमध्ये, उर्मी तुमच्या आतमध्ये निर्माण होते आहे. आणि याच्यामध्ये 4 महत्त्वाचे भाग आहेत. एक तर फ्लुएन्सी म्हणजे काय, की झटपट तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी सुचल्या पाहिजेत. त्याच्यानंतर फ्लेक्सिबिलिटी. आपल्याला आपला विषय, आपलं इमॅजिनेशन सोडून पुढच्याच्या इमॅजिनेशनवरती जाण्याची तयारी आपली पाहिजे. नाहीतर मी जो विचार केला तोच बरोबर कसा आहे आणि त्यालाच कसं चिटकून राहायचं वर्षानुवर्ष, हे काही आपल्याला इथे जमणार नाही. आपण फ्लेक्सिबल असणं आवश्यक आहे. ओरिजिनॅलिटी म्हणजे काय, की बाकीच्याचा दुसऱ्याचा आयडिया कॉपी नाही पाहिजे आपल्याकडे. आपला स्वतःचा आयडिया पाहिजे आणि आपण स्वतःहून या गोष्टीचा विचार करून सोल्युशन काहीतरी काढलं पाहिजे. आणि इलॅबोरेशन म्हणजे काय, की आयडिया मनामध्ये आली ही गोष्ट खरी आहे, की मला वाटतंय बाबा उसाचा रस काढण्याचं मशीन बनवावं. पण ते मशीन कसं बनायला पाहिजे? त्याला किती फोर्स लागणार? कुठलं मटेरियल लागणार? त्याला कशा प्रकारचं डिझाइन असणार? या सगळ्याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे त्याला इलॅबोरेशन म्हणतात. डिटेलमध्ये आपल्याला ते इमॅजिन करता आलं पाहिजे. हे आपल्याला आवश्यक आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला इनोव्हेशन स्किल्स म्हणजे नाविन्य आपल्या विचारांमध्ये पाहिजे आणि त्या नाविन्याचा वापर करून आपण प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यानंतर कोलॅबोरेशन आहे. कोलॅबोरेशन तर एकदम सोपं आहे, की बाबा 1, 2, 3, 4, 5 लोकं एकत्र आले, त्याच्यापेक्षा जास्त लोकं एकत्र आले, का त्यांच्याबरोबर एकत्र येऊन त्यांच्या संग आपण काम केलं पाहिजे. आणि ते एकत्र आल्यानंतर एकत्र आपले जे स्वतःचे स्किल्स आहेत, आपले आणि त्यांचे, हे दोन्हीही वापरून आपण पुढे जायला पाहिजे. कम्युनिकेशन, कम्युनिकेशन आता हे कोलॅबोरेशन करायचं असेल तर आपल्याला कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. लोकांशी जर संवादच साधला नाही, आपले आयडिया त्यांना सांगितले नाही, त्यांचे आयडिया आपण ऐकून घेतले नाहीत, तर कुठल्या प्रकारचं टीमवर्क आपण इथे करू शकणार आहे? तर हे आपल्याला करण्याकरता कम्युनिकेशनची अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपण ह्याच्याकडे येऊया. IMT म्हणजे काय, की इन्फॉर्मेशन लिटरसी, मीडिया लिटरसी आणि टेक्नॉलॉजी लिटरसी म्हणजे काय?
की बाबा माहिती तंत्रज्ञान जे आहे, ह्याच्याबाबत ते कसं वापरायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. मीडिया, मीडियाचा वापर कसा करतात? जसं की न्यूज आहेत, ऑनलाईन आहेत, प्रिंट मीडिया आहे, ह्याच्यातून येणाऱ्या न्यूज आहेत, त्या कशा त्याच्यापर्यंत ॲक्सेस तुमचा जाऊ शकतो, हे तुम्हाला आलं पाहिजे. आणि टेक्नॉलॉजी लिटरसी म्हणजे काय? तर हे सर्व करत असताना नवीन-नवीन तंत्रज्ञान जे येतं आहे, म्हणजे काय आहे, की आज पुस्तक वाचणं, वाचन ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे, आपण ती करायला पाहिजे. पण आज जेव्हा वाचायला आपल्याकडे Kindleचा एखादा पॅड मिळेल, iPad मिळेल, त्याच्यावरती आपल्याला ई-बुक मिळेल, तर तेही आपल्याला तितक्याच इझिली वाचता आलं पाहिजे, जितक्या इझिली आपण आपलं साधं पुस्तक वाचत असतो आणि त्यातून ते ज्ञान घेत असतो. तर हे लक्षात ठेवा, की आपल्याला हे करता आलं पाहिजे. यानंतर फ्लेक्सिबिलिटी आणि अडॅप्टॅबिलिटी आपण ह्याच्या आधी पण याच्यावरती बोललेलो आहे, की अ, आपण जसं-जसं आपलं वय वाढत जातं, तशा प्रकारे आपण जसं एखाद्या झाडाचं खोड असतं, त्याच्यातलं पाणी कमी-कमी होत गेल्यानंतर कसं ते कडक व्हायला लागतं, तशा प्रकारचं आपण होतो. ते वाकत नाहीत. झाडाची फांदी ओली असताना कशी तिला हवी तशी वाकवता येते आपल्याला, पण ती तुटत नाही. आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्या ओल्या फांदीसारखं होणं आवश्यक आहे. आपण फ्लेक्सिबल असलं पाहिजे आणि आपण अडॅप्टेबल म्हणजे काय, कुठल्याही नवीन प्रकारच्या बदलांना सामोरे झालं पाहिजे. त्या बदलांना आपण स्वीकारायला पाहिजे आणि स्वीकारून आपले जे काही रोजची कामं आहेत, ती आपण करायला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे, की एखाद्या वातावरणात बदल झाला, लोकांमध्ये बदल झाला म्हणून आता मला आयडिया सुचणं बंद झालं. आता मला लोकांशी बोलताच येत नाहीये. आता मला ना कॉम्प्युटर वापरता येतो आहे, ना नवीन टेक्नॉलॉजी वापरता येते, ना टेप रेकॉर्डर वापरता येतोय, ना सीडी प्लेयर वापरता येतोय. असं नाही व्हायला पाहिजे. त्यानंतर लीडरशिप आणि रिस्पॉन्सिबिलिटी. तर लीडरशिप बघा कसं आहे, की जेव्हा तुमच्यावरती जबाबदारी पडते, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमची जी काही लीडरशिप असते, तुमचं नेतृत्व असतं ते बहरत असतं. जर तुम्हाला तुमच्या टीमला गरज आहे आणि त्यावेळेस तुम्हाला नेतृत्व करायची संधी मिळेल, तर ती तुम्ही कधीही सोडायला नाही पाहिजे. तुम्ही ती वापरायला पाहिजे. त्या संधीचं सोनं करून आपल्या टीमला पुढे नेण्याकरता प्रयत्न करायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये कठीण असतं, नेता बनणं सोपं नसतं. कधी-कधी कोणाशी वाईटपणा घ्यायला लागतो, एखाद्याला पुढे जाऊन धक्का मारून पुढे पाठवावं लागतं. काही लोकांना ओरडावं लागतं, काही लोकांना वाईट शब्दामध्ये बोलावं लागतं. हे लीडरला सगळं करावं लागतं. ह्या लीडरच्या जबाबदाऱ्या असतात आणि त्याला स्वतःला कॉन्फिडंट असावं लागतं. त्याची कमिटमेंट जी आहे, ही लाईफ लाँग लर्निंग बरोबर असायला लागते, की आपण स्वतः रोज शिकण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यातूनच त्याची टीम असेल त्याला बघून पुढे-पुढे जात असते. त्यानंतर बीइंग रिस्पॉन्सिबलची संकल्पना खूप महत्त्वाची आहे, की आपण एक चांगले नागरिक आहोत. तर नागरिक म्हणून आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून वागायला पाहिजे आणि विद्यार्थी म्हणून आपण कसं नवीन माहिती गोळा करू शकू, नवीन ज्ञान घेऊ शकू, कौशल्य घेऊ शकू, याच्याकरता स्वतःहून आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्यानंतर इनिशिएटिव्ह अँड सेल्फ डायरेक्शन. त्याच्यामध्ये काय आहे, की बाबा तुम्ही स्वतःहून काही उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे. तुम्हाला वाटलं पाहिजे, की अरे मला जर एखादी जबाबदारी दिली आहे, तर ती मी अशा-अशा प्रकारे पार पाडू शकतो. किंवा आपण स्वतःहून सांगितलं पाहिजे, की "सर मला ही जबाबदारी द्या. मालक मला ही जबाबदारी द्या. नेते तुम्ही माझ्यावरती विश्वास टाका. मी तुमचा उत्तम कार्यकर्ता बनवून दाखवतो." आणि अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन स्वतःहून आपल्या दररोजच्या आयुष्याला एक डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे कोणीतरी सांगते म्हणून न करता, मला वाटतंय म्हणून केलं पाहिजे. त्यानंतर प्रोडक्टिव्हिटी आणि अकाउंटेबिलिटी हे एक खास गोष्ट आहे. प्रोडक्टिव्हिटीचा सिंपल अर्थ काय आहे, की बाबा एखाद्या पोराला मी एखादं काम दिलं आणि ते काम त्यांनी फत्ते केलं. त्याला म्हणतात प्रोडक्टिव्हिटी. की बाबा ह्या व्यक्तीला काम दिलंय आणि ते फत्ते केले, तो करणारच. जो एखाद्याबद्दल खात्री वाटते आपल्याला, तो म्हणजे प्रोडक्टिव्ह व्यक्ती. बरेचसे लोक असे असतात, की त्यांच्याबद्दल खात्री असते, की जर ह्याला काम दिलं तर हे कधीच होऊ शकत नाही. त्या लोकांना प्रोडक्टिव्ह म्हणत नाहीत. प्रोडक्टिव्हिटी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्याला उत्तम असे प्रोडक्टिव्ह नेते मिळालेले आहेत. अवघे 500 मावळे घेऊन सिंहगड सर करणारे तानाजी मालुसरे असतील किंवा अवघे 60 मावळे घेऊन आपला पन्हाळा ताब्यात घेणारे अ, पन्हाळा सर करणारे कोंडाजी फर्जंद हे आपल्याला माहिती असतील, की ह्यांना काम दिलं म्हणजे हे काम फत्ते होणार. आणि दुसऱ्या बाजूला अकाउंटेबिलिटीचा काय अर्थ आहे, की ज्या व्यक्तीला हे काम दिलेलं आहे, तो स्वतःहून ही जबाबदारीची जाणीव मनामध्ये ठेवतो, की बाबा मला हे काम दिलेलं आहे, तर मी हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे.
आणि ते काम करत असताना आणि केल्यानंतर वेळोवेळी ज्यांनी काम दिलेलं आहे, त्या व्यक्तीला सांगतोय, की आत्तापर्यंत हे झालेलं आहे, आत्तापर्यंत या गोष्टी घडलेल्या आहेत. तर तुम्ही लक्षात ठेवा, प्रॉडक्टिव्हिटी आणि अकाउंटेबिलिटी या दोन्ही गोष्टीचं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर सोशल अँड क्रॉस कल्चर इंटरॅक्शन. आता आपलं जग एवढं जवळ आलेलं आहे, की आपल्याला वेगवेगळ्या लोकांबरोबर, वेगवेगळ्या प्रकारच्या समाजातल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेतल्या लोकांबरोबर, संस्कृतीच्या लोकांबरोबर एकत्र येऊन काम करावं लागतंय. आज ज्यांना इंटरनॅशनल प्लेसमेंट मिळतात, त्यांना दुसऱ्या देशात जाऊन काम करत असताना दुसऱ्या देशाचं कल्चर, एकदम वेगळेच लोकं असतात आणि ते आपल्याला जमवून घ्यावं लागतं. तर ह्या सर्व गोष्टी आपण इथे शिकायच्या आहेत. आजपुरतं एवढंच. धन्यवाद.